तर आवरा लवकर आता पाहुणे येते लवकर. पटापट आवरा जरा. अहो धोंड्याचा कार्यक्रम आहे, जरा उशीर होईल. पुरी येतात मग त्या पण थोडा आवरू लागते ना मला. पप्पा जास्त गडबड नका करू ना तुम्ही. धोंड्याचा कार्यक्रम चालू आहे ना, बहिणी आल्यावर करू लागते ना मला. आपण 5 वाजल्यापासून उठला ना पाठी. धोंड्याचा कार्यक्रम इतके लवकर आवरत असतो का? वेळ लागतो. राम राम जावई. राम राम. राम 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 राम. पा आले का नाही जावई? लवकर आले का नाही? आणि जरा लवकर पा काय त्या टायमावर आले का नाही? कशी काय रे? किती दिवसांनी भेटली? आम्ही कधी आठवणी जा आता. काय तब्येत खराब केली तू तुझी? तुझी पण खूप खराब झाली ग. तुला दाजी खाऊ पिऊ घालते का नाही काही? नाही ग घालताना. काय घालते? कशी आहे? खूप खराब झाली ग. चला वाटा. याला म्हणते माणूस. बरे आहेत का पप्पा? बरं आहे बरं आहे. कशी तब्येत? गोळ्या वगैरे घेता का नाही? तब्येत वगैरे बरी ना? बरी. डॉक्टरकडे गेले का? काय बोलले डॉक्टर? आता आराम करायचा पाय. हो. डॉक्टर आमचं. काय मामा गोळ्या वेळ आहेत का अजून? असं काय गोळ्या संपल्यासारखं करू राहिले का माहिती? हा हा अहो मामा ते फोनवर बोलतात बसा तुम्ही बसा. अरे पूर्वच्या आनंद जमला कवाची बसले ते. दादा जायचं. वा वा बरं चालेल तुझं. चांगलं चाललंय. तुमचं कसं चाललंय? बरं आहे बरं आहे बरं आहे. चांगला दुधात चहा घ्यायला जमला हा केला बाबा. पाहता. आल्या पोरी. अहो या 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 सुनीता या. बरं झालं बाई तुम्ही आले. आले ना. बरं आहे का? बरं आहे. तुमचं बरं आहे का? हो बरं आहे. काय म्हणतात? लय दिवस होतो ना आले म्हणून लगेच स्वयंपाक करून घेऊ आता आपण. चला 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 बरोबर. छान लय भारी सुगंध येऊ राहिला. भजे बिजे गेले त्या मामीने आपल्याला आपल्याला देखील ना पण पहा बरं का तेवढं पहा घ्या बोलून भजे आपलं खायला. अहो पाहुण्याकडे काही लक्ष आहे की नाही? कवच बसलोय आम्ही. काय पाहिजे पाहुण्याला? जावायला भजी आणा 2 प्लेट आणि मला बी आणा. म्हातारा जीव लावते नाही घरचे खाऊ पिऊ घालते का नाही? असं वाटतंय. तुम्हाला खायला कसच काय सकाळपासून इथं बोजगाळावर बसलोय आम्हाला. तिथं बसलाय माझा काय त्याला खायला नाही काय नाही. थांबताय मी आता दाजींची मज्जाच करते. हा हा चांगली मजा कर दाजींची. आता मी पण बघ दाजींची कशी मिरचीच घालते दाजींना. दाजीची मज्जा. आणि त्याला राग आला तर नाही येत. मी ते मिळून हक्काची चेष्टा करायचा आधी कर माझा. असं कसं? दे माझ्याकडे. वा वा आले बाबाचे गरम. वा पाहिलं का पोरी किती हुशार आहे त्या. सगळ्यांनी भाज्याच आणलीत. एखाद्याने पाणी तरी आणायचं. काय आलंय पाहुणे त्याच्यात? चालेल मी पाना मिरच्या घालून दिल्या तुम्ही पहा बरं का मिरची तुम्हाला कधी
तुम्हाला नाही मिरची हुशार माणूस मला नाही मला काहीच अडचण नसते. मला फसू राहिलं बरं का. म्हाताऱ्यालाच फास्ट आहे. कधी भेटत काय उपाशी होता सकाळपासून. बसवलं ना म्हाताऱ्याने तेवढं मात्र खोडीच दिसत. वा पहा पुरी किती हुशार आहे. हा ना पाणी तिने पण आणलं. पाणी घेऊन आले. पहिले भजी घेऊन आल्या आता पाणी आणलं. फक्त सांगायचं हुशार आहे. हा कामच आहे पुरी. काय हो तुमचं झालं का? हा मग अरे मला जास्त दिलं होतं का? हा मग तुम्ही लाडाची जावं आहे ना. मोठा आहे परला आहे ना. दाजी इथलं भज आणलं मी. खाल्लं हा तुला खायचं का? हा अरे भज काय विशेष माझ्यासाठी. लाडू सुद्धा डायरेक्ट गिळतो मी तर. अगं बाई मग आपलं कामच तसं आहे. लयच भारी झाले रे भजे. कोणी केले नेमकं? माझ्याशिवाय सुगरण कोण आहे इथं मग पहा सुगरण. मग दाजी भजे बघून खाल्ली की नाही? वेळ कोणाला डायरेक्ट गिळून घेत असतो मी. अक्षय भजे खाल्ले का तुम्ही? हो खाल्ले छान होते भजी. छान होते मिरच्या. सगळ्या मिरच्याच होत्या. अहो तुम्हाला आवडत्या म्हणून दिल्या होत्या मिरच्या. खाल्ले होत चांगले भजी. नुसते मिरच्याच दिले आम्हाला तुम्ही. पण तुमची जास्त करायला पाहिजे नव्हती ना. पण या कधी भाज्यात मिरची टाकायची सगळ्या भाज्यात मिरच्या. बरं तुम्हाला आवडते म्हणून दिले ना. हो, छान होते. तीन बहिणीचा तीन ते गाडा काम बे गाडा उरका चला. अजिबात भजे खाणार नाही मी आता. दात टिकले पाहिजेत का नाही? तुम्ही मेले तरी चालन. हा पण तुमचे दात टिकले पाहिजे आहे की नाही. हा ना वा पाहुणे वा. मस्त टोला मारते राव हे पण. पण भजे भारी झालेत बरं का. अवघड आहे बाई दाजी चला चला. मम्मी 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 आई बाई, अगं दाजीने आमची शेती आता बाई कसं अवघड झालं का आता? मम्मी आता पप्पाला काहीच नको सांगा तू. त्यांना कळूनच नका ठेवू बरं का. हो ना पण आता आपण काहीतरी इलाज करायला लागेल ना करून. ते एवढं आपण स्वयंपाक केला भाज्याचा की अजून खाऊ घालायचं त्यांना. आणि असं कसं झालं? हो ना बघ ना. अगं मम्मी मी एवढा सगळा स्वयंपाक केला काही उपयोग झाला का? सगळे मलाच बोलतील आता. ते पण खरंच आहे गं. मग आता काय होईल बाई? आता काय होईल त्या अंगठीचं? आंघोळ झालं पण आमचीच आता झालं. पण आता डॉक्टरला बोलवं लागलं ना आपल्याला. हो ना काहीतरी करावं लागलं नाही इलाज. हो ना. अगं बाई माझ्या नवऱ्याला काही झालं मग मी काय करू? तुम्ही कशाला घालायची अंगठी त्याच्यात? आपण अशी चेष्टा करायलाच नव्हती पाहिजे. तू म्हणते ती अगदीच खरंय. आता पाहुण्या वेळ येते काय दवाखान्यात न्यायची आपल्याला? मम्मी आता जर दाजीला कळलं भाज्यात मी अंगठी घातली होती तर काय करायचं मी? कसं केलं आता तू अवघड ग? मग काय चेष्टा करायची होती मला. अशी नोंडीची चेष्टा. अजून तो नोंडी खायची पहिली बाई. आता तुलाच बोलतील ते. मग मला किती का रागवतील ते. बाई मम्मी माझ्या नवऱ्याचं किती का अवघड आहे. किती का बोलतील ते मला आता. काय होईल आता काय माहिती. टेन्शन वाढलं बाई आपलं. बाई मी अशी चेष्टा आता कधीच करणार नाही. पुरी हो तुम्ही लईच अवघड करून ठेवलं बाई आता. हो ना हो ना गे. हो साडू काय हो काय झालं. सिद्धी पाणी आण बरं पटके एक ग्लास. सिद्धी पाणी आण घ्या. आले आले. साहेब तू पाणी घेऊन आता. मी नाही जाणार. मी लसलं. हा तू कुठं ना केला ना तूच जा आता. मी बर मग दाजी तुम्हाला बरं वाटत नसेल दवाखान्यात जायचं का? दवाखान्यात? मला काय सांग दवाखान्यात? अरे मी तंदुरुस्त माणूस आहे. मला काहीच झालेलं नाही. मग काहीतरी गुतल्यासारखं का वाटतंय? अहो तुम्हाला काही त्रास होतो का?
त्रास होत असेल तर मला सांगा. कोणला? मला कसला त्रास होतोय? अरे मी तर अजून तरुण माणूस आहे, तरुण. पुरी हो, तुम्ही लय अवघड केलं बाई आता. तरी मोदींनी सांगितलं होतं सोनं खरेदी करू नका, पण ऐकन कोण? मी खरंच सांगितलं होतं ग. अगं बाई मम्मी, तू 90,000ची अंगठी घेतली त्यांना, आणि घेतली तर घेतली, तू भाज्यात घालून दिली. अगं ताईने चेष्टा केली ग. अगं पण अशी चेष्टा नव्हती करायची, तृप्तीनं हातात द्यायची ना अंगठी त्यांच्या. ते पण खरंच आहे ग. आता तुमचं तुम्ही पाहून घ्या बाई, तुम्ही लयच अवघड केलं सगळं. पाहुणे जरा झोपायला येऊन राहिलो, असं वाटते जरा झोपाव. तर करता करा मग तुम्ही, मग करा आराम तुम्ही जरा. दाजी पण काय होऊ राहिलंय? असं वाटतंय जरा अंधार येऊ राहिले डोळ्याला. ऐका तुम्ही आराम करा, झोपा. गो बाई, दाजील कस तरी उरायला वाटतं. आता बघ, आपल्या ताईला काही कळतच नाही बाई. हो ना. माझ्या नवऱ्याला काही जरी झालं ना, पहा बाई तुम्ही आता. दाजी, तुम्हाला काही त्रास होतोय का? डॉक्टरला बोलू? मला डॉक्टरचं भीव वाटतंय. दाजी, माझी चूक झाली. मी भाज्यात आमटी टाकली होती, ती तुम्ही खाल्ली. मला तू येणं समजलंय का? अंगठी खायला मी काय येणार काय? हे बघ, हेच का? दाजी, मग मग बोलव तुझ्या बहिणीला. ताई, काय ग? इकडे या बरं. हे बघा, काय पाहुणे दाखवा. आमची ताई. अरे बापरे, सोन्याची अंगठी. मग सिद्धी, चला आपलं. अहो जावई, हा धोंडा आहे ना मोठ्यासाठी होता, पुढचा धोंडा तुमच्यासाठी राहील. तुम्ही जाऊ नका. या आम्हाला मिरच्या खाऊ घालायच्या भाज्यात, आणि यांना सोन्याची अंगठी द्यायची. चल. जावई थांबा. मी काय म्हंटले ते तुला, तुझे दाजी फसणार नाही. दाजी, तुम्हाला त्रास कसला होत होता? त्रास? हा? अरे ही अंगठी नेमकं कोणी लपवली होती हे मला शोधायचं होतं. शोधलं का नाही बरोबर? दाजी, हा तुम्ही पण शेअरला सव्वा शेअर आहे बरं का? हा. मग हे घे. बोटात घालायची असते ती.